बॉयफ्रेंड भाड्यानं मिळणार, जेवढे पैसे तेवढा वेळ मिळणार बॉयफ्रेंड. व्हायरल मेसेज मागचं सत्य का? आता भाड्यानंही बॉयफ्रेंड मिळणार आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल केलं जातंय. त्यामध्ये तासाचं भाडंही देण्यात आलंय. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का? कायद्यानं बॉयफ्रेंड भाड्यानं देण्याला परवानगी आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. भाड्यानं आता बॉयफ्रेंड मिळणार आहे. वेळ घालवण्यासाठी काही तासाचे पैसेही घेतले जाणार आहेत. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल केला जातोय. त्यामध्ये काही रेटही दाखवण्यात आले. कॉफी मीटिंगसाठी 499 रुपये, मूव्ही डेटसाठी 1249 रुपये, शॉपिंगसाठी 1499 रुपये, इव्हेंटसाठी 1999 रुपये, अर्धा दिवस 2999 रुपये आणि पूर्ण दिवसासाठी 4499 रुपये असे काही रेट्स देण्यात आले. पण याला परवानगी आहे का? असे बॉयफ्रेंड भाड्यानं घेऊन गैरप्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? भाड्यानं बॉयफ्रेंड देणाऱ्यांनी परवानगी घेतली आहे का? सुरक्षेची हमी दिली जाते का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. हा विषय गंभीर आहे. सध्या जेनझी अशा सोशल मीडियावरल्या जाहिरातींकडे आकर्षित होतात. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हे खरं आहे का हे आम्ही जाणून घेतलं. त्याच्यामध्ये असंही दिसून आलेलं आहे की लोकांनी त्याच्यामध्ये रेंटेड बॉयफ्रेंडच्या नावाखाली रजिस्ट्रेशन करून घेणं, त्याच्यामध्ये त्यांचे काही डॉक्युमेंट सबमिट करून घेणं किंवा काही अमाऊंट्स ॲडव्हान्समध्ये घेणं, अमाऊंट्स पे करायला लावणं, असं हे चालू आहे. तर मुलींनी त्याच्या बाबतीत याच्यामध्ये अलर्टनेस ठेवला पाहिजे. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. भाड्याने बॉयफ्रेंडच्या ऑफर्स पासून सावध रहा. भाड्याने बॉयफ्रेंड मिळण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते. सायबर गुन्हेगारांकडून महिलांना आकर्षक ऑफर्सचं आमिष दिलं जातं. ॲडव्हान्स पेमेंट, बुकिंगच्या नावानं पैसे उकळले जातात. मोबाईल नंबर आणि फोटो मिळवून ब्लॅकमेलिंगचा धंदा केला जातो. भाड्यानं बॉयफ्रेंड देण्याच्या नावाखाली हा फसवणुकीचा प्रकार आहे. सायबर गुन्हेगार महिलांना आकर्षक ऑफर्स देऊन आमिष दाखवतात. नंतर ॲडव्हान्स पेमेंट, सुरक्षा ठेव किंवा बुकिंगच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून पैसे उकळतात. गुन्हेगारांकडून लोकांची फसवणूक आणि ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. त्यामुळे अशा डेटिंग ट्रॅपमध्ये फसू नका. आमच्या पडताळणीत बॉयफ्रेंड भाड्यानं मिळणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे. रिपोर्ट साम टीव्ही.